नर्मदे हर रामकथा. अयोध्येच्या राजदरबारामध्ये आज एक महत्त्वाचा ठराव पारित करण्यासाठी मान्य करण्यासाठी श्रीरामांचा दरबार भरलेला होता. त्यामुळं दरबारामध्ये सर्व मंत्री, सचिव, सभासद, मान्यवर विद्वान, लोकनेते हजर होते. तेव्हा अयोध्या सम्राट श्रीरामाने राजदरबारात प्रवेश केला. त्यांच्यासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानाने सुद्धा राजदरबारात प्रवेश केला. श्रीरामाने सर्वांचं अभिवादन स्वीकारलं आणि सिंहासन ग्रहण केलं. एका मंत्र्याने श्रीरामांची खूप स्तुती केली आणि तो म्हणाला, आज मी एक महत्त्वाचा ठराव मांडत आहे, त्याला सगळ्यांनी मान्यता द्यावी. अयोध्या सम्राट श्रीराम यांनी त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या, सर्व देवांना बंदी बनवणाऱ्या लंकापती रावणाला ठार मारलं आणि सर्वांना सुखी केलं. त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक सर्व देव, देवता, ऋषी, मुनी, विद्वानांनी केलेलं आहे. श्रीरामांनी आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. मूळ सूर्यवंश असं नाव असलेल्या या वंशात राजा इक्ष्वाकू यांच्या पराक्रमामुळं सूर्यवंश त्यांच्यानंतर इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखू लागला. त्यानंतर सम्राट रघु यांच्या पराक्रमामुळं इक्ष्वाकू वंशाला रघुवंश असं ओळखू लागले. आपण सर्व श्रीरामांच्या पराक्रमाला जाणताच. अतिशय भव्य दिव्य असा पराक्रम श्रीरामाने केलेला आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की यापुढं रघुवंशाला रघुवंशऐवजी रामवंश असं ओळखलं जावं आणि श्रीरामांच्या पराक्रमाचा उचित गौरव करावा. माझ्या या ठरावाला सर्वांनी उभं राहून मान्यता द्यावी हीच विनंती. त्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सर्वांनी आपापल्या आसनावरून उभे राहून ठरावाला मान्यताही दिली. त्यावेळी अत्यंत आनंदाने, अभिमानाने श्रीरामाने आपली नजर सभोवती फिरवली. अत्यंत गौरवाचा हा क्षण होता. तेवढ्यात श्रीरामांची नजर एका वृद्ध ब्राह्मणाकडे गेली. हा ब्राह्मण खाली मान घालून बसलेला होता. हा खाली बसून का राहिला असेल बरं, असं श्रीरामांना वाटलं. हा श्रीरामाने सर्वांना हातानेच खाली बसण्याची सूचना केली आणि जागेवरूनच त्या वृद्ध ब्राह्मणदेवांना विचारलं, हे ब्राह्मणदेव, आपण खालीच बसलेले आहात. ह्याचा अर्थ आपण वृद्धापकाळामुळे खाली बसला आहात की आपली या ठरावाला मान्यता नाही? ब्राह्मणदेव म्हणतात, राजन, ही लोकशाही आहे. त्यामुळं माझ्या एका मताला काहीही मूल्य नाही. पण मी दीर्घायुषी आहे. मी सम्राट रघुचा राज्यकारभार प्रत्यक्ष पाहिलेला आहे. तेव्हा अत्यंत आश्चर्याने श्रीराम म्हणतात, आपण सम्राट रघुचा राज्यकारभार बघितलेला आहे? म्हणजे खरोखरच आपण धन्य आहात. पण आपल्या एका मताला काहीही मूल्य नाही असं का बरं आपण म्हणता? आपलं मत आहे तरी काय, ते कृपया सांगावं. ब्राह्मणदेव म्हणतात, राजन, मी सम्राट रघुचा राज्यकारभार पाहिलेला आहे. तसंच मी श्रीरामांचा राज्यकारभारही पाहतच आहे. श्रीरामांचं चरित्र, श्रीरामांचा राज्यकारभार उत्तमच आहे. पण श्रीरामाने रावणाला मारलं याच्याशी मी सहमत नाही. यास्तव या रघुवंशाचं नाव बदलण्यास मी अनुकूल नाही. श्रीराम अत्यंत आश्चर्याने विचारतात, हे विप्रदेव, मी रावणाला मारलेलं नाही म्हणता? मग रावणाला मारलं तरी कोणी? कृपया मला सांगावं. आता मात्र
सर्वजण एकदम शांत बसले. ब्राह्मणदेव काय सांगतात याकडं सर्वांचं लक्ष होतं. ब्राह्मणदेव म्हणाले, हे श्रीरामा, माझा पूर्ण विश्वास आहे, माझी खात्री आहे की तुझ्या हातून रावणवध झाला असं सर्वांना वाटलं तरी रावणवध सम्राट रघूंच्यामुळंच झालेला आहे असं इतिहास सांगतो. हे ऐकताच सर्व सभासदांना त्या ब्राह्मणाचा फार राग आला. सर्व गोंधळ घालायला लागले. अनेक ते म्हणतात, हा ब्राह्मण असं बोलतोच कसं? शिवाय केवळ एक विरोधी मत आहे, त्यामुळे हा ठराव तर मंजूर झालेलाच आहे. यापुढे रघुवंश रामवंश म्हणूनच ओळखला जाईल. तेव्हा श्रीराम म्हणाले, सगळ्यांनी शांत बसा. ब्राह्मणदेव काय सांगतात तो इतिहास आपण प्रथम ऐकूया. जरी त्यांचं विरोधी मत असलं तरी आपण ते ऐकून घेतलंच पाहिजे. तेव्हा हे ब्राह्मणदेव, कृपया आम्हाला सांगा की रावणवध राजा रघुनच केला आहे असं तुम्ही का म्हणता? हे ऐकून तो ब्राह्मण उभा राहिला आणि सर्वांना म्हणाला, कृपया लक्षपूर्वक ऐका. सम्राट रघु अत्यंत पराक्रमी, धर्मात्मा, सच्छील होता. एक दिवस शरयू नदीमध्ये तो स्नान करून बाहेर आला आणि शरयू नदीकडं तोंड करून संध्या करण्याकरता शरयूच्या वाळवंटात खाली बसला. तेव्हा तिथं रघुराजाला मारण्यासाठी लंकापती रावण दबा धरून बसला होता. तेवढ्यात रघु उठला. त्याने हातात थोडं जल घेतलं आणि ते दक्षिणेकडे टाकलं, नमस्कार केला आणि पुन्हा संध्या करायला लागला. हे पाहून दशग्रंथी ब्राह्मण असलेला रावण गोंधळात पडला. कारण संध्याविधीमध्ये दक्षिणेकडं जल टाकायचं नाही असं असताना रघुने मात्र दक्षिणेकडं उभारून जल का टाकलं असेल बरं, असा त्याला प्रश्न पडला. म्हणून रावण रघुच्या समोर येऊन उभा राहिला. संध्या आटोपल्यावर रावणानं रघुराजाला विचारलं, मी संध्या विधी जाणतो, त्यामध्ये असं दक्षिणेकडं जल टाकण्याचा कोणताही विधी नाही, पण आपण धर्मात्मा असून असं दक्षिणेकडं जल कशासाठी टाकलं ते मला सांगावं. रावणाचा हा प्रश्न ऐकून रघुराजा हसला आणि म्हणाला, हे रावणा, राजाचं कर्तव्य आहे की सर्व प्रजेची काळजी घेणं. यावेळी दक्षिणेकडं एका ब्राह्मणाची गाय खाण्यासाठी वाघाने गायीवर झडप घातली. त्या ब्राह्मणाचं सर्व जीवन त्या गायीवरच अवलंबून आहे. जर वाघानं गायीला मारलं तर त्या ब्राह्मणाला चरितार्थ चालवणं अवघड झालं असतं, कारण त्याची उपजीविका गायीवरच अवलंबून होती. यास्तव मी दक्षिणेला मंत्रभारित जल टाकलं, त्यामुळं तो वाघ मृत्युमुखी पडला, गायीचं रक्षण झालं, मी ब्राह्मणाला सुखी केलं. संध्या करताना दक्षिण दिशेला जल टाकावं असा विधी नाही, पण राजा या नात्यानं प्रजेचं रक्षण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून मी संध्या सुरू असताना दक्षिणेकडं जल टाकून ब्राह्मणाला सुखी केलं. बाकी हा संध्येतील विधी नाही. हे ऐकून रावण अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तो ब्राह्मण राहतो कुठं? रघुराजा म्हणाला, तुला शंका वाटत असेल तर त्वरित दक्षिणेकडं या आश्रमाजवळ जा. आता तो ब्राह्मण माझी स्तुती करत आहे ते ऐक. रावणानं त्वरित विमानानं जाऊन तिथं पाहिलं तर एक वाघ मरून पडलेला होता. गाईला वाघाच्या नखांनी ओरखडे निघालेले होते आणि तो ब्राह्मण हात जोडून आकाशाकडे बघत म्हणत होता, हे रघुराजा, तुझ्या राज्यातील प्रत्येकाकडं तू इतकं लक्ष देतोस, त्यांच्या चरितार्थाची काळजीही घेतोस, हे बघून मी तुझ्या राज्यात राहतो
याचा मला अभिमान वाटतो. धन्य आहेस राजा रघु, धन्य आहेस तू. हे ऐकून रावणाला धक्का बसला. तो त्वरित विमानानं शरयू किनारी जिथे रघुराजा बसलेला होता तिथं आला आणि म्हणाला, खरोखर आपण इथूनच वाघाला मारलेलं मी बघितलं. रघुराजा म्हणला, ठीक आहे, तू इथं कशा करता आला तास आणि काय करतोयस? तेव्हा रावण म्हणाला, मी तुझ्याशी लढण्याकरता आलो आहे, मी तुला हरवेन. अगदी हसून रघुराजा म्हणाला, नाही, मी तुझ्याशी लढणार नाही, तू परत जा. रावण म्हणला, का नाही लढणार? मी तुम्हाला हरवेन म्हणून तुम्ही माझ्याशी लढत नाही असं समजू काय मी? तेव्हा त्याला समजवण्याकरता रघुराजा म्हणाला, अरे बरोबरांच्या बरोबरच लढावं ना, म्हणून मी तुझ्याशी लढत नाही. रावण म्हणाला, एवढी हिंमत, एवढा गर्व आहे आपल्या शक्तीबद्दल? पण मी तुम्हाला हरवणार याची मला खात्री आहे. मला तुझा पराक्रम दाखव, मी तुझा गर्व अहंकार नष्ट करतो. हे ऐकून रघुराजा हसला आणि म्हणाला, ये इकडे तुला दाखवतो. राजा रघु शरयूच्या वाळवंटात जिथं बसला होता त्याच्यासमोरच रावणसुद्धा येऊन बसला. राजा रघुनं वाळूमध्ये एक मोठा चौकोन काढला आणि म्हणाला, ही तुझी लंका नगरी आहे बघ. 4 दिशांना त्यांनी 4 प्रवेशद्वार केली आणि म्हणाला, हे तुझ्या लंकेची 4 प्रवेशद्वार झाली बघ. लंकेभोवती हा खंदक, हे बुरुज बरोबर आहेत का? रावण म्हणला, हो अगदी बरोबर आहे. आता लंकेमध्ये हा तुझा महाल, हा शेजारचा विभीषणाचा महाल, हा मेघनादाचा महाल बरोबर आहे का? रावण म्हणाला, हो बरोबर आहे. रघुराजाने रावणाच्या महालाजवळ एक बुरुज केला आणि त्याने विचारलं, हा तुझ्या महालाजवळचा बुरुज आहे बरोबर आहे का? रावण म्हणाला, हो असंच आहे. रघु म्हणाला, हे बघ, आता मी काय करतोय, हा तुझ्या महालाजवळचा बुरुज मी हाताने पाडला. असं म्हणून रघुने तो वाळूचा बुरुज सपाट केला. रावण म्हणला, ठीक आहे, पुढं काय? रघु राजा म्हणाला, पुढं काय नाही, विमानानं जा आणि तो बुरुज आहे का नाही बघून ये, तोपर्यंत मी इथं थांबतो. ताबडतोब रावण विमानानं लंकेत गेला. महालाजवळचा बुरुज कोसळलेला होता. सगळीकडनं लोक जमा झालेले होते. कशामुळे बुरुज पडला हे कुणालाच कळत नव्हतं. रावण गडबडीनं रघुराजा पुढं येऊन उभा राहिला आणि म्हणाला, खरोखर तो बुरुज पडलेला आहे, हे असं कसं घडलं? राजा रघु म्हणाला, हा तुझा जो महाल आहे ना त्याचं हे प्रवेशद्वार, हे बघ, हे मी पाडलं, जा बघून ये. रावण गडबडीनं विमानानं लंकेत गेला. पाहतो तर काय, महालाजवळचं प्रवेशद्वार पडलेलं होतं. सगळ्या लोकांच्यात हाहाकार माजलेला होता. रावण मनातून घाबरला. त्यांनी जाणलं, रघुराजा म्हणेल तेच होत आहे. रावण गडबडीनं रघुराजाजवळ आला. तेव्हा रघुराजांनी रावणाला विचारलं, आता मी या लंकेवर हात फिरून लंका नष्ट करू का? तेव्हा अत्यंत घाबरून लंकापती रावण जोरात ओरडला, नको नको, लंकेवर हात फिरू नका. रघुराजा हसला आणि म्हणाला, तुल्यबळ असेल त्याच्याशीच लढावं, म्हणून मी तुझ्याशी लढायला तयार नाही. तू जा, तुझ्यामुळे खूप माझा वेळ गेलाय. आता सायंकाळच्या संध्येचीही वेळ झाली आहे. मी संध्या करूनच घरी जाईन. रावण तिथनं निघाला, पण त्याच्या मनात दुष्ट विचार आला. आता रघुराजा सायंकाळची संध्या करून घरी जाणार म्हणजे 2 तास अजूनही रघु महालात परतणार नाही. दुष्ट रावणानं विचार केला, आपण ह्या 2 तासात रघुराजाच्या महालात जाऊन त्याच्या पत्नीचं पातिव्रत्य नष्टच करावं. या विचारानं रावणानं सम्राट रघुचं रूप घेतलं आणि त्याच्या महालाकडे तो निघाला. रावण रघुचं रूप घेऊन महालात शिरताना द्वारपालांना कोणताही शंका आली नाही. तो सरळ आत गेला. जिथं रघुची पत्नी होती तिथं रावण आत जाताच रघुची पत्नी अंतर्धान पावली आणि म्हणाली, अरे दुष्टा, माझ्या पतीचं रूप घेऊन माझ्याकडे येण्याची हिंमत कशी केलीस? थांब, राजा रघु आल्यावर तुला धडा शिकवेल. हे ऐकताच रावण पळून लंकेला गेला.
संध्याकाळी रघुराजा परत आला. राणीनं त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा अत्यंत संतापानं राजा रघु म्हणाला, त्या दुष्टानं कहरच केला, आता त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. असं म्हणून रघुनं धनुष्य घेतलं, त्याला रावणाचा वध करण्यासाठी बाण जोडला आणि बाण सोडण्यापूर्वीच तिथं ब्रह्मदेव आले आणि म्हणाले, हे राजन थांब, आम्ही रावणाला मारण्याचं नियोजन केलेलं आहे, तेव्हा तू आत्ता रावणाला मारू नकोस. अत्यंत रागानं रघुराजा म्हणाला, जर त्या दुष्टावर मी दया दाखवली तर तो त्याचा विपरीत अर्थ घेईल. शिवाय त्या दुष्टानं माझ्या घरात येऊन अत्यंत निंद्य कृत्य केलेलं आहे. यास्तव त्याला मी मारणारच. शिवाय मी त्याच्या वधासाठी हा बाण सिद्ध केलेला आहे. या बाणानं आता रावणाचा वध होणारच. शांतपणे ब्रह्मदेव म्हणाले, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तो बाण माझ्याकडे दे. मी तुला वचन देतो की याच रघुबाणानं रावणाचा वध होईल, पण आत्ता तो बाण माझ्याजवळ दे. ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे इच्छेप्रमाणे रघुनं तो बाण ब्रह्मदेवांना दिला. ही गोष्ट नारदाकडून रावणाला समजली. तेव्हा रावणाने ब्रह्मदेवांना तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांनी काय हवं विचारल्यावर रावण म्हणाला, मला माझ्या मृत्यूसाठी ठेवलेला रघुचा बाण द्या बस. नाईलाजानं ब्रह्मदेवांनी रावणाला तो रघु बाण दिला. रावणाने हा बाण आपल्या शयनगृहात एका खांबात लपवला. त्यावेळी मंदोदरींनी हा बाण खांबात का ठेवत आहात असं विचारलं तर रावणाने सांगितलं, माझा मृत्यू या बाणानं होणार आहे, इथं कोणी येऊ शकणार नाही, म्हणून या खांबात माझा मृत्यूचा बाण मी लपवलेला आहे, कुणालाही सांगू नकोस. जमलं तर रोज त्या बाणाची तू पूजा कर. मंदोदरी कित्येक वर्ष रोज त्या खांबाला फुले वाहून पूजा करीत असे, पण नंतर मात्र काही काळानं ती विसरून गेली. राम रावण युद्धात रावणाचा मृत्यू होण्यासाठी काय करावं असं जेव्हा श्रीरामाने नारदांना विचारलं तेव्हा नारद सांगतात, मंदोदरीकडं रावणाच्या मृत्यूचा बाण आहे, त्या बाणाला प्राप्त करावं आणि त्याच बाणानं रावणाचा मृत्यू होईल. हे ऐकून मंदोदरीकडून रावणाच्या म्हणजे तिच्या पतीच्या मृत्यूचा बाण कसा काय प्राप्त होऊ शकेल अशी श्रीरामांना काळजी वाटली आणि त्याने हनुमंतांच्याकडे पाहिलं. हनुमंत तर नेहमी प्रभूंच्या सेवेच्या संधीची वाटच बघत असत. त्याने ओळखलं ही प्रभुसेवेची संधी आहे. त्वरित हनुमंत तिथनं निघाले. मंदोदरी अशोकवनात आपलं मन शांत करण्याकरता फेऱ्या मारत होती. तेवढ्यात बटू रूपात हनुमंत तिथं प्रकट झाले आणि रावणाचा विजय असो, दानवराज रावण अमर रहे असं म्हणून ओरडत ओरडत ते निघाले. मंदोदरीनं ते ऐकलं आणि आश्चर्यानं विचारलं, अहो बटू महाराज, बघताय ना सभोवती अत्यंत विपरीत परिस्थिती आहे. रावण सेनेची तर हार होत आहे. तुम्ही तर रावणाचा विजय असो, रावणाचा विजय असो, रावण अमर रहे असं कसं म्हणता? बटू म्हणला, मला भविष्य माहीत आहे ना, मला जे दिसतंय ना, मला जे कळतंय ना भविष्य, तेच मी म्हणणार ना. मंदोदरी म्हणते, काय दिसतंय भविष्य? सध्या तर आमचा पराजय पराजय पराजयच होत आहे, मृत्यूचा अखंड भय आहे, आणि तुम्ही म्हणताय मला भविष्य दिसतं. बटू म्हणतात, काही काळजी करू नकोस, जोपर्यंत रावणाच्या मृत्यूचा बाण तू नीट ठेवलेला आहेस तोपर्यंत रावणाला मृत्यू नाही. मंदोदरी आश्चर्याने विचारते, रावणाच्या मृत्यूचा बाण मी ठेवलाय? बटू म्हणतो, बरोबर, तो बाण कुठं ठेवलायस ते तू विसरून गेलीस ना, पण नीट आठव बरं. तेव्हा मंदोदरी एकदम म्हणते, हो 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 हो, मला आठवलं,
आठवलं, एकदा आमच्या पतिदेवानी तो बाण आणून मला दिला होता आणि मला रोज त्याची पूजाही करायला सांगितलेली होती. बटू म्हणतो, पण बाण नेमका ठेवलाय कुठं हेच तू विसरलीस ना. मंदोदरी म्हणते, छे मला आठवलं. शयनग्रहात खांबामध्ये रावणाच्या वधाचा बाण लपवून ठेवलेला आहे. हे ऐकता क्षणी तो बटूरूपी हनुमान रावण की जय हो, रावण की जय हो करून तिथनं निघाला. हनुमान मंदोदरीच्या शयनगृहात गेले. खांबावर लाथ मारून त्यांनी खांब पाडला, त्यातला बाण घेतला आणि तडक युद्धभूमीवर आले. त्यावेळी श्रीरामांना भेटायला अगस्त्य ऋषी आलेले होते. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे श्रीराम शांतपणे आदित्य हृदय स्तोत्र म्हणत बसलेले होते. तेव्हा हनुमंताने त्यांच्या पुढे तो बाण ठेवला. श्रीरामांचं 3 वेळा आदित्य हृदय स्तोत्र पठण झाल्यावर अगस्त्य मुनींनी तो बाण श्रीरामांच्या हातात दिला आणि सांगितलं, रावणाचा मृत्यू ह्याच बाणानं होईल. याच बाणानं तू रावणाला मार. राजा रघुच्या बाणानंच रावणाला मृत्यू आला. म्हणून हे श्रीरामा, रावणाचा मृत्यू केवळ आणि केवळ राजा रघुच्या बाणामुळंच झालेला आहे. श्रीरामा, तू वीर्यवान आहेस, तू पराक्रमी आहेस, तू धर्माचा विग्रह आहेस, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. पण राजा रघु नक्कीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता, म्हणून रघुवंशऐवजी रामवंश म्हणावं या ठरावाला माझी मान्यता नाही. आपल्या पूर्वजांचा पराक्रम ऐकून श्रीरामांना अतिशय आनंद झाला. पुढून त्यांनी ब्राह्मण देवांना नमस्कार केला आणि सर्व सभेला उद्देशून श्रीराम म्हणाले, राजदरबारात ठराव मान्य झालेला असूनही मी या ठरावाला स्वीकारणार नाही. यापुढं रामवंश न म्हणता रघुवंश म्हणूनच आपल्या कुळाला ओळखलं जावं हीच माझी इच्छा आहे. हा सर्व इतिहास ऐकून आणि श्रीरामांचा निस्पृहपणा पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्व जनमत एक असलं तरी ते योग्यच असतं असं नाही. भावनेच्या भरात आपण कधीकधी खूप काही चूक करत असतो. तेव्हा त्या सर्वांना ती चूक करू न देता त्यांना समजून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, हे श्रीराम समजत होते. नर्मदे हर, नर्मदे हर.